श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज भारतीय संविधान दिन. देशाचा सर्वोच्च कायदा असलेली भारतीय राज्यघटना म्हणजेच भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित राष्ट्रीय संविधान आहे. अशा भारतीय संविधानाचं बळकट लोकशाहीच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व तसंच हे संविधान संसदेत मांडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणातले मुद्दे, प्रत्येक नागरिकाची संविधानाप्रती असलेली कर्तव्ये आणि जबाबदारी काय आहे या मुद्द्यांविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, आज देशभरात संविधान दिन साजरा होत आहे. 1949 साली आजच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी संसदेनं राज्यघटनेचा मसुदा संमत केला आणि देशाला अर्पण करण्यात आला. या राज्यघटना निर्मितीत महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मोलाचं योगदान प्रत्येक नागरिकाच्या स्मरणात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मांडताना संसदेत केलेल्या भाषणात अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले, जे आजच्या जीवनशैलीशी तंतोतंत जुळतात. याविषयी ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक अरुण करमरकर म्हणतात, संविधानाच्या माध्यमातून लोकशाही शासन प्रणालीचा अंगीकार केला. शासन, प्रशासन, कायदा आणि न्याय संस्था म्हणजे विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका या सर्व महत्त्वपूर्ण पैलूंची स्वायत्तता आणि राष्ट्राचं सार्वभौमत्व यांच्यातला उत्कृष्ट समतोल हे आपल्या संविधानाचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. व्यक्तीचं स्वातंत्र्य, तिच्या मूलभूत मानवाधिकारांचं जतन, प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या प्रगती आणि समृद्धीसाठी सर्व समाज घटकांना समान संधीची उपलब्धता आणि त्याचबरोबर सामंजस्यपूर्ण सामुदायिक जीवन संपन्न करण्याप्रतीची कर्तव्यनिष्ठा यांचं संवर्धन करणारी एक व्यवस्था या संविधानाने आपल्याला दिली. राजकीय पातळीवर प्रत्येक व्यक्तीला समान मत आणि प्रत्येक मताची समान पत हे अतिशय महत्वाचं तत्व या घटनेने जोपासलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संविधान हे कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्र जीवनाच्या उभारणीची आधारशिला असते. आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वत्रयीचं अधिष्ठान बाळगून आपल्या देशाच्या सर्व क्षेत्रातली व्यवस्था उभी करण्याची एक तांत्रिक चौकट अत्यंत परिश्रमपूर्वक आणि प्रगल्भ विद्वत्तापणाला लावून सिद्ध केली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे घटनाकार आणि घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबरला म्हणजे आजच्याच दिवसाच्या पूर्वसंध्येला घटना समितीसमोर आपल्या घटनेचा अंतिम मसुदा सादर केला. त्या मसुद्यासंबंधीची सर्व पार्श्वभूमी त्यांनी स्पष्टपणाने विशद केली आणि त्याचबरोबर या संविधानाच्या अंगीकारानंतर ज्या प्रकारे आपल्या राष्ट्र जीवनाचा मार्ग हा प्रशस्त होत जावा, त्याच्या वाटेमध्ये येणाऱ्या अडचणी, अडथळे यांचंही अतिशय मनोज्ञ अशा प्रकारचं विवरण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या त्या भाषणामध्ये केलं. प्रत्यक्ष अंगीकाराच्या पातळीवर आपण पाहिलं की गेल्या 75 वर्षामध्ये संस्थानांच्या विलिनीकरणापासून अगदी अलीकडे काही वर्षांपूर्वी जीएसटी प्रणालीच्या माध्यमातून सर्व देशासाठी समान कर प्रणालीची रचना सिद्ध करण्यापर्यंत आपण देशाच्या एकात्मतेचा जो भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाने आपल्या मनामध्ये बाळगला होता, ही भावना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उतरवण्याचा मनोमय प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणं गेल्या 75 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रत्ययाला आलेली आहेत. म्हणजे ब्रिटिशकालीन कायद्यांच्या कालोचित बदलाचा दृष्टिकोन हा वेळोवेळी भारतीय संसदेपासून राज्यांच्या विधिपालिकांपर्यंत सर्व प्रकारे अवलंब करण्यात आला असं आपण पाहिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी जो भाव घटनेच्या माध्यमातून जपला आणि ज्याचा अत्यंत स्पष्टपणाने उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की लोकशाही शासन प्रणाली ही काही भारताला नवीन नाही. ज्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये छोटी छोटी राज्य होती आणि राजेशाहीचा प्रादुर्भाव होता, ते राज्य सुद्धा पूर्णपणाने मुक्त आणि स्वयंनियुक्त नसत, तर ते लोकनियुक्तच असत. बौद्ध भिक्खूंच्या संघाचं उदाहरण
आणि गौतम बुद्धांनी त्या संघांच्या माध्यमातून जी कार्यप्रणाली अवलंबली त्या कार्यप्रणालीचं विवरण करून बाबासाहेबांनी असं म्हटलं की संसदेचं संचालन, त्यातून निर्माण होणाऱ्या सामूहिक विचार मंथनाची पद्धती आणि सामूहिक विचार मंथनाच्या पद्धतीच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या नियम संकेतांच्या चौकटी सांभाळून जनजीवनाचा सामुदायिक आणि व्यक्तिगत पातळीवरील ही विचार करण्याची एक व्यवस्था ही भारतामध्ये प्राचीन काळापासून आहे. त्याच लोकशाहीचं आधुनिक काळातील उपयुक्त, कालोचित अशा प्रकारचं एक चित्र आगामी काळामध्ये आपल्या राष्ट्र जीवनाने सिद्ध करायला हवं. हा संविधान निर्मितीच्या मागचा भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणाने नमूद केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जवळपास 150 कोटींच्या टप्प्यापर्यंत आपली जनसंख्या, देशाची जनसंख्या ही वाटचाल करू लागलेली आहे. केवळ एवढी मोठी विराट जनसंख्या आहे एवढंच नाही, तर वेशभूषा, भाषा, आस्था, श्रद्धा, चालीरीती, पद्धती, जीवनशैली, खानपान या सगळ्या बाबतीमध्ये कमालीचं विविधतापूर्ण अशा प्रकारचं आपलं जनजीवन आहे. आणि या सगळ्या विविधता, त्याची संस्कृतीची वैशिष्ट्य यांचं संवर्धन करीतच राष्ट्रीय एकात्मता सिद्ध करण्याचं एक साधन संविधानाच्या माध्यमातून आपल्या घटनाकारांनी आपल्याला प्राप्त करून दिलं. लोकनियुक्त शासन, उत्तरदायी प्रशासन चौकट, उद्योग, अर्थकारण, समाज जीवनाची सामंजस्यपूर्ण व्यवस्था यांचा क्रमशः उलगडा पुढच्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि घटनेचा अंगीकार केल्यानंतरच्या गेल्या 70-75 वर्षामध्ये क्रमाने कसा होत गेला याचाही आढावा अतिशय मनोज्ञ आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, भारतीय संविधान हे मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्व आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. यात जशी देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्कांविषयी तरतुदी आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकांची देखील स्वतःची काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आहेत. याविषयी ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर म्हणतात, भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. 1950 सालामध्ये आपण राज्यघटना स्वीकारली. तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. तो फरक संख्यात्मक आहे, तो फरक गुणात्मक आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच जे काही त्यावेळेसची जी परिस्थिती होती ती आणि आत्ताची यांची तुलना ही निश्चित केली जाऊ शकते. एक विकसनशील देश या नावाचा आपला जो काही दर्जा होता त्या दर्जाच्या तिथून आता आपण भरपूर पुढे आलेलो आहे. या राज्यघटनेमध्ये जे आपल्या लोकांसाठी जी दिलेली आश्वासनं आहेत, जी प्रियांबल मध्ये, प्रास्ताविकामध्ये म्हणजे आपल्याला बघायला मिळतात, त्या सर्व उद्दिष्टांसाठी, त्या सर्व आश्वासनांसाठी, त्या सर्व जे काही ॲश्युरन्सेस आहेत त्याच्यासाठी काम करणं हे अपेक्षित असतं. आणि मग ते काम करायचं असेल तर कोण करणार हा साहजिकच प्रश्न देतो. आपल्याकडं सर्वसाधारणतः असं म्हटलं जातं की शिवाजी महाराज जन्मावे पण ते शेजारच्या घरामध्ये. पण राज्यघटना आपल्याला असं अभिप्रेत धरत नाही. राज्यघटना असं म्हणते की आपल्याला जसं मूलभूत कर्तव्यांचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपले जे मूलभूत कर्तव्य आहेत त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपण मगाशी म्हटलं तसं फक्त आपण अधिकारांचा विचार करतोय पण अधिकारांच्या बरोबरीने आपल्या कर्तव्यांचा कधी आपण विचार करतो. राज्यघटनेमध्ये देशभक्ती दाखवणारे अनेक तरतुदी आपल्याला बघायला मिळतात. त्या तरतुदींच्या संदर्भामध्ये आपण कधी विचार करणार. जो काही आपला झेंडा आहे, जे काही आपलं राष्ट्रगीत आहे, जे आपले स्फूर्ती स्थळ आहे, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण कधी विचार करणार आहोत. संपूर्ण देशाला बांधून ठेवणारी ही जी राज्यघटना आहे ती राज्यघटना ही अतिशय प्रवाही आहे. हे काय फक्त कागदावरती उमटलेलं एखादं अक्षर नाहीये. या राज्यघटनेमध्ये जिवंतपणा आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालपत्रांच्या आधारावरून आपल्याला निश्चित असं म्हणता येतं की या राज्यघटनेला प्रवाही ठेवण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयानं केलेलं आहे. काळानुरूप या राज्यघटनेमधले जे काही निकष आहेत, नियम आहेत, ते काळानुरूप बदलले गेलेले आहेत. पण ही जर अशी परिस्थिती असेल तर आपण आपला देखील आपला स्वतःचा दृष्टिकोन का नाही बदलत? तो बदललाच पाहिजे. तो काळानुरूप बदलला गेला पाहिजे. अन्यथा आपण सगळे नागरिक, 140 कोटी नागरिक हे राज्यघटनेशी प्रतारणा करतोय असं त्याच्यामध्ये दुर्दैवानं म्हणावं लागेल. मग काय करायला पाहिजे?
तर कायद्याची साक्षरता वाढली पाहिजे, कायदा पाळला गेला पाहिजे, कायद्याला जो सन्मान द्यायला पाहिजे तो पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीच जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी राज्यघटनेमध्ये आहेतच, त्याची नीट अंमलबजावणी करायला पाहिजे. त्याची अंमलबजावणी करणं म्हणजे काय असतं, तर हे जे राज्यघटनेमध्ये जे आपल्याला सांगितलेलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य नीट पार पाडलं की या सगळ्या गोष्टी आपोआप होतात. की ज्या क्षणाला आपण राज्यघटनेची तत्व रोजच्या अंमलात आपण आणायला लागतो त्या क्षणाला ऑटोमॅटिकली हा भारत हा इंडिया म्हणून समोर यायला लागतो. म्हणजे मग त्याच्यामध्ये येणारं जे स्वातंत्र्य आहे, जो बंधुत्वाचा जो भाव आहे, जो अन्य जी तत्व आपल्याकडे बघायला मिळतात राज्यघटनेच्या प्रास्ताविकात, ती बघितल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा राहतो की हे आपण अंमलबजावणी केली की प्रश्न सुटणार आहे. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हे कोण करणार, तर दुसरं कोणतरी सुरू करेल, दुसरं कोणतरी करणार आहे, मग आपण करू असं न होता आपण आपल्या स्वतःपासून तयार करायला पाहिजे. मग तो स्वच्छतेच्या बाबतीतला नियम असेल, मग तो वाहतुकीच्या संदर्भातला नियम असेल, मग तो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट असेल, तो ऍडल्ट्रेशनच्या संदर्भातला असेल, तो वैवाहिक जीवनाच्या संदर्भातला असेल किंवा गर्भामधल्या मुलींचा देखील असेल. हे सगळे कायदे हे भारताला इंडिया म्हणून जे काही आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे त्याच्यासाठीचे आहे. सुमारे 50% आपल्याकडे महिला आहेत. त्या 50% महिलांचं सक्षमीकरण हे जर आपण विचार केला तरच हा विकसित देश म्हणून बनवू शकतो. आपल्याकडे सुमारे 16 राज्य आहेत की ज्या 16 राज्यांमध्ये हा ट्रायबल बेल्ट आहे, जिथं आमचे वनवासी, आदिवासी किंवा जंगलामध्ये राहणारी लोक आहेत, त्यांचे जे जैविक वैविध्य आहे, त्यांचे जे प्रथा आहेत, परंपरा आहेत, जे काही त्यांचे कस्टम्स आहेत, ट्रॅडिशन्स आहेत, त्या सगळ्या जोपासणं, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेणं हे गरजेचं. हे ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस आपण हे जे काही मूळ स्वरूप आपण जे म्हणतोय, जे आपल्याला स्वरूप अपेक्षित आहे ते आपल्याला तिथं मिळणार आहे. अशी अनेक उदाहरणं सांगणं शक्य आहे. तर सगळ्यात महत्वाचा मनाशी निग्रह करायला पाहिजे तो म्हणजे ही राज्यघटना आपली आहे, ही आपल्यासाठीची आहे. आज गेली 72 वर्ष 73 वर्ष आपण याच्यासाठी काय केलं आणि काय पुढे करणार आहोत हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. ज्यावेळेस हा निर्धार आपण प्रत्येक नागरिक म्हणून करू, ज्यावेळेस आपण आपली कायदेविषयक साक्षरता वाढवू, त्यावेळेस आपण कायद्याचं राज्य अंमलामध्ये आणू, त्यावेळेस विकसनशील देशापासून आपण विकसित देश या पातळीवरती निश्चित जाऊ असं मला या निमित्तानं आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगावंसं वाटतं. श्रोते हो, भारत सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. गेल्या 75 वर्षात भारताची सुरू असलेली यशस्वी वाटचाल पाहता आज सर्वात प्रगल्भ, सर्वात मोठी आणि सर्वात समजूतदार अशी लोकशाही अंगीकारणारा देश म्हणून जागतिक पटलावर भारताची ओळख निर्माण झाली आहे. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला समान मत मांडण्याचा अधिकार मिळाला आहे. विस्तीर्ण लोकसंख्या, विस्तीर्ण भूप्रदेश आणि कमालीची विविधता असलेल्या भारताची एकात्मता अबाधित राखण्यात भारतीय राज्यघटनेचीच भूमिका महत्त्वपूर्ण आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ विरकर.